जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणणं महत्त्वाचं होतं। या कायद्यानंतर अन्याय होत असेल तर यामध्ये बदल करण्याचा विचार होईल। हा कायदा संविधान विरोधी नाही, संविधानानेच विधानसभा विधान परिषदेला अधिकार दिले आहेत। हा कायदा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही, सर्व धर्मांना न्याय देण्याची भूमिका आरपीआयची आहे। जबरदस्तीने धर्मांतर करण्याला आरपीआयचा विरोध असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले। पाहूया। ठीक आहे, सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। बाळासाहेब आंबेडकर हे आपले आमचे दलित समाजाचे, वंचित समाजाचे नेते आहे। ते सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे। माझं मत असं आहे की अशा पद्धतीचा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आवश्यक होता आणि अन्याय होत असेल तर नक्की त्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार होऊ शकेल। कायदा झाला तरी त्यामध्ये नंतर अमेंडमेंटसुद्धा होतात। जर या कायद्यामुळं जर असा अन्याय होऊ लागला तर आपल्याला अधिकार आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट न करण्याचा। पार्लमेंटमध्ये जे कायदे होतात त्यामध्ये अमेंडमेंट होतात आणि अनेक वेळेला त्यामध्ये सगळ्यांचं ऐकून त्यामध्ये अनेक सुधारणा होतात। त्यामुळे जर असा जाणीवपूर्वक अन्याय झाला तर तसा तर बदल करण्याचा अधिकार आहे। पण माझं मत असं आहे की हा कायदा संविधान विरोधी नाही, कारण संविधानानेच विधानसभेला विधान परिषदेला अधिकार दिलेला आहे कायदा बनवण्याचा। त्यामुळे हा कायदा संविधान विरोधी आहे असं म्हणता येणार नाही। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।